नाशिकची जागा शिवसेनेला सुटेल असा विश्वास शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय। त्याचवेळी गिरीश महाजन संकट मोचक आहेत आणि त्यांनी शेपटीला चिन्ह लावून महायुतीत व्यत्यय आणू नये असा टोलाही त्यांनी महाजनांना लगावला। नाशिक लोकसभा जागेवरील दावे प्रतिदाव्यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची अडचण वाढली आहे। नाशिकसाठी आपल्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याचा दावा अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी केला, तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्यांच्या दाव्याचं खंडन केलं। दिल्लीमध्ये काय चर्चा झाली हे भुजबळांना कोणी सांगितलं असा सवाल महाजनांनी केला। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनाच लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। वर्षावर मुख्यमंत्र्यांशी मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांची 2.5 तास चर्चा झाली। यामध्ये किरण सामंतांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। काहीही झालं तरी भाजपला जागा सोडायची नाही असा निर्धार या बैठकीमध्ये झाल्याचं कळतंय। साताऱ्यामध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात मवियाचे पृथ्वीराज चव्हाण उभे राहण्याची शक्यता आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दारात चर्चा झाल्याचं समजतंय। कराडमधल्या पृथ्वीराज चव्हाणांच्या घरी जयंत पाटील आले होते। हिंगोलीमध्ये महायुतीची डोकेदुखी आता वाढली आहे। महायुती आणि शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार हेमंत पाटील यांचं नाव जाहीर झालं। त्यानंतर स्थानिक भाजपनं हेमंत पाटलांना तीव्र विरोध केला। एकवेळ शिंदेंनी भाजप उमेदवाराला धनुष्यबाण चिन्हावर उभं करावं, मात्र हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घ्यावी अशी मागणी भाजपनं केली आहे। वंचित बहुजन आघाडीनं 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली। वंचितनं आतापर्यंत 20 उमेदवारांची घोषणा केलेली आहे। हिंगोलीमध्ये डॉक्टर बी.डी. चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली, तर रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच उत्तर मध्य मुंबई ही वंचित लढणार आहे। धुळे लोकसभेसाठी वंचितकडून अब्दुल रहमान यांना उमेदवारी देण्यात आली आहे। खऱ्या अर्थानं धुळ्यामध्ये भाजप विरुद्ध वंचित अशी लढत होईल असं वंचितच्या युवक अध्यक्षांनी सांगितलंय। जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाच्या समस्यांना हात घालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नंदुरबार लोकसभेसाठी कोळी समाजाकडून उमेदवार निवडणूक मैदानामध्ये उतरवले जाणार आहे। कोळी समाजाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय आणि यासाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे। तर लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येईल आणि या बैठकीमध्ये या संदर्भात हे जाहीर करण्यात येईल। अनुसूचित जातीचं वैधता प्रमाणपत्र आणि रामटेक लोकसभा निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र रद्द झालेल्या रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळालेला नाहीये। या प्रकरणामध्ये तातडीनं सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला, त्यामुळे आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये या प्रकरणी सुनावणी होणार आहे। वर्ध्यातलं काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे शरद पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढणार आहे आणि यासाठी ते उद्या 2 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। तर निवडणूक प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी वर्ध्यामध्ये काल मवियाची बैठक झाली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मेळावे 3 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं। या मेळाव्याची सुरुवात ठाणे जिल्ह्यातून होणार असून राज्यभर सगळीकडे प्रचाराचा धडका सुरू केला जाणार असल्याचं ते म्हणाले। 45+ खासदार निवडून आणण्याचं टार्गेट महायुतीनं ठेवलंय। महायुतीचं चांगलं चाललंय, खूप सामंजस्यानं 48 जागांचा प्रश्न आम्ही सोडवलाय। हे ज्यांना कळलं नसेल त्यांनी आमची चिंता करू नये असा हल्लाबोल मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय। महायुती म्हणून मोदींचं काम घेऊन आपण लोकांसमोर जातोय। आपल्यामध्ये रुसवे फुगवे दुरावा अजिबात नाही असा प्रतिटोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला। बीडच्या आंबेजोगाईमध्ये धनगर समाजाच्या बैठकीमध्ये थेट लोकसभा उमेदवारांना फोन करण्यात आला। धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय अशी विचारणा करण्यात आली आणि यावर आपण संसदेमध्ये पहिला प्रश्न हा धनगर समाजाचा मांडणार असल्याचं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं। तर बजरंग सोनावणे यांनी धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्याची भूमिका मांडली। मावळ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळ अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांची आता दिलजमाई झाली आहे। मावळ लोकसभा महायुतीच्या उमेदवारीवरून शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध केला होता, मात्र काल बारणेंनी शेळकेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि यावेळी शेळकेंच्या पत्नी सारिका शेळकेंनी बारणेंचं औक्षण केलं। प्रणिती शिंदेंनी पुलवामा हल्ल्यावरून भाजपवर केलेल्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। प्रणिती शिंदे यांनी असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री राहिलेत, त्यामुळे त्यांनी अशी विधानं करण्याआधी वडिलांचा सल्ला घ्यायला पाहिजे होता असा टोला त्यांनी लगावला।
मला कल्पना नाही काय कशामुळे भारत मातेशी गद्दारी करणं त्यांच्या रक्तात असल्याचं सांगत सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसची मानसिकता दिसते। पुलवामा हल्ल्यात शहीद झाले त्यांचा हा अपमान आहे। सुशील कुमार शिंदे यांच्या विकृत मानसिकतेचा आपण निषेध करत असल्याचं राम सातपुते म्हणाले। धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत राडा झाला। कार्यकर्त्यांमधला अंतर्गत वाद उफाळून आला आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी राडा केला। कार्यक्रमामधून डावललं जात असल्याचा आरोप यावेळी काही कार्यकर्त्यांनी केला आणि यावर मंत्री अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली। वंचित बहुजन आघाडीनं नांदेडच्या जागेसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला। हा काँग्रेसच्या वसंत चव्हाणांचा दावा खोटा असल्याचं खासदार अशोक चव्हाण म्हणाले। काँग्रेसला पराभव समोर दिसतोय आणि त्यामुळे अशा प्रकारची घोषणा करून काँग्रेस लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला। गेल्या 10 वर्षांपासून आपला दररोज जनतेशी संपर्क आहे। निवडणुकीपेक्षा आपलं सामाजिक दायित्व हे जास्त असल्याचं भाजपच्या भारती पवार नाशिकमध्ये म्हणाल्या। विकासाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढवतोय त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनता नक्कीच आम्हाला आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दिल्ली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना झालेल्या अटकेवरून शरद पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। केंद्र सरकारची ही कृती म्हणजे लोकशाही आणि संविधानावर हल्ला आहे। त्याला वाचवण्याची जबाबदारी ही आपली आहे असं पवार म्हणाले। तर अब की बार भाजप तडीपार या घोषणेचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यावेळी केला। मैं आपको आह्वान करता हूं कि जहां से आप आए हुए हैं ईव्हीएम मॅनेज केल्याशिवाय 400 पार शक्य नाही असा आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला। मॅच फिक्सिंग शिवाय भाजप 180 सुद्धा पार करणार नाही असं आव्हान त्यांनी दिलं। तसं संविधान संपवण्यासाठी मॅच फिक्सिंग सुरू असल्याचा घणाघात त्यांनी पंतप्रधान मोदींवर दिल्लीतून रामलीला मैदानातून केला। दिल्लीतल्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीनं शक्ती प्रदर्शन केलं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीनं एकजूट दाखवली। यावेळी बोलताना राजद नेते तेजस्वी यादव यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार टीका केली। मोदींची गॅरंटी ही फसवी आहे हे सांगताना त्यांनी अभिनेता गोविंदाचं एक गाणं सादर केलं। भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाईही होणारच असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलं। गरिबाचा पैसा कुणालाही हडप करता येणार नाही। भ्रष्टाचार हटवण्याची मोदींची गॅरंटी आहे असं आश्वासन मोदींनी उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये संबोधित करताना दिलं। भाजप बंदूक लावून दाऊदसारखी खंडणी वसुली करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला। इलेक्टोरल बॉन्डवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला। दाऊदनं जेवढी वसुली केली नाही तेवढी भाजपनं केल्याची टीका आव्हाडांनी केली। म्हणजे दाऊद जसा बंदूक लावून मुंबईतनं पैसे वसूल करायचा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधींच्या विचाराचा चित्रपट पाहावा असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं। फडणवीसांनी मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट पाहावा त्यासाठी आपण थिएटर बुक करू असा खोचक सल्ला नाना पटोलेंनी लगावला। निवडून आल्यास आनंदाचा शिधासह स्वस्त धान्य दुकानामध्ये दारू बियर देऊ, बेरोजगारांना दारू परवाने देऊ असं आश्वासन अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी दिले। चंद्रपूरमध्ये लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी चिमूर विधानसभा निवडणुकीमध्ये असं आश्वासन दिलं होतं, मात्र तेव्हा त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती। पुण्यामधल्या खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीच्या विवाहाला अमोल कोल्हेंनी हजेरी लावली आणि यावेळी घड्याळ केलं, वेळ जुळली नाही, मात्र वधूवरांच्या सुखाची तुतारी वाजली पाहिजे अशा हटके शुभेच्छा कोल्हेंनी दिल्या। तर त्यांच्या या शुभेच्छा म्हणजे मंगल कार्यामध्ये वाचाळवीरासारखं बरळणं आहे अशी टीका आढळराव पाटील यांनी केली। लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली, मात्र अकोला जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह प्रशासनाला त्याचा विसर पडलेला दिसतोय। या ठिकाणी उद्घाटन आणि नूतनीकरणासाठी लावलेले फलक तसंच आहेत आणि याकडे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे। लोकसभा निवडणूक अनुषंगानं वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर 12 ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातल्या धनज चेकपोस्टवर 36 लाखांची रोकड पकडली होती। त्यानंतर जिल्ह्यातल्या सर्व सीमांवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे। यामध्ये लग्न समारंभाच्या गाड्याही तपासल्या जात आहेत।
अकोला आणि या सिमेंट काँक्रीटच्या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेलेत. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील मुख्य राज्य मार्गांची नव्यानं उभारणी करण्यात आलेली होती. मात्र या रस्त्याची दुरवस्था झाल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उल्हासनगरमध्ये नागरिकांनी मध्यरात्री चक्क रस्त्यावर झोपून आंदोलन केलं. महापालिकेनं भुयारी गटाराच्या कामासाठी भाटिया चौकातील रस्ता खोदून ठेवलाय. गेल्या 2 महिन्यांपासून हे रस्ते खोदण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मध्यरात्री खोदलेल्या रस्त्यावर झोपून अनोखं आंदोलन केलं. नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा आणि भुसार शेतीमाल व्यापारी असोसिएशनच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय झाला आहे. शेतकऱ्यांनी विकलेल्या कांदा आणि भुसार शेतमालातून उद्यापासून 2% हमाली तोलाई कपात न करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. अनेक वर्षांची परंपरा खंडित करण्याच्या या निर्णयानं एपीएमसी शेतकरी आणि माथाडी हमाल मापारी कामगारांमध्ये संघर्ष होणार आहे. राज्यामध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. खास करून मराठवाड्यामध्ये 8 पैकी 5 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई तीव्र आहे आणि इथे तब्बल 647 गावांना 763 टँकरनं पाणी पुरवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. खरं तर 2020 या सालापासून 3 वर्ष चांगला पाऊस झाला. मात्र मागच्या वर्षी पावसानं ओढ दिल्यानं पाणी संकट ओढवलंय. राज्यात एकीकडे 3 दिवस काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडतोय तर दुसरीकडे आता काही जिल्ह्यांमध्ये आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. खास करून सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी. राज्यातल्या काही भागामध्ये आजपासून 2 दिवस पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्याचं भाकीत हवामान विभागानं वर्तवलंय. आसाममध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसाबरोबर काही ठिकाणी गारपीट झाली. गुवाहाटी, जोरहाट या भागामध्ये पावसामुळे नुकसानही झालं. तसंच घरं आणि इमारतींची पडझड झाली. पिकं भुईसपाट झाली आहेत. आसाम पाठोपाठ मणिपूरलाही जोरदार पावसानं तडाखा दिला. मणिपूरच्या थर्बलमधल्या सपम लेकाय आणि खोनीजम या गावांमध्ये पाऊस आणि वादळानं हाहाकार केला. अनेक घरांसह इमारतींची पडझड झाली. पिकांचंही अतोनात नुकसान झालं. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. काल राष्ट्रपती भवनामध्ये मान्यवरांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मात्र प्रकृतीमुळे अडवाणींना राष्ट्रपती भवनात उपस्थित राहता आलं नाही. त्यामुळे राष्ट्रपतींनी अडवाणींच्या घरी जाऊन पुरस्कारानं त्यांचा सन्मान केला. जान्हवी कपूरच्या लग्नाच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी जान्हवीच्या लग्नाबद्दल एक मोठं गुपित उघड केलंय. जान्हवी तिचा लहानपणीचा मित्र प्रसिद्ध बिझनेसमॅन शिखर पहाडियाला डेट करते. आता या बातमीवर बोनी कपूर यांनी शिक्कामोर्तब केलंय. त्यांनी जान्हवी आणि शिखर एकत्र असल्याची माहिती दिल्याचं सूत्रांकडून कळतंय. रामचरण आणि कियारा अडवाणीच्या गेम चेंजर सिनेमातला जरगंडी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय आणि हे गाणं तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये रिलीज करण्यात आलंय. क्रूज सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करतोय. पहिल्या दिवशी सिनेमानं 9.5 कोटींची कमाई केली. 2 दिवसांमध्ये सिनेमानं 18 कोटींची कमाई केली आहे. तब्बू, करीना कपूर आणि कृती सेनान यांची यामध्ये मुख्य भूमिका आहे. भंडाऱ्यामध्ये अखेर धीरेंद्र शास्त्री विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भंडाऱ्याच्या मोहाडी शहरामध्ये धीरेंद्र शास्त्रींनी सत्संगावेळी मानव धर्माचे संस्थापक झूमदेव ठुबरीकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं आणि यावरून अनेक अनुयायांनी भंडारा जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये धीरेंद्र शास्त्रींविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. गडचिरोली छत्तीसगड सीमेवरच्या नक्षली कॅम्पचा भांडाफोड झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीमध्ये विध्वंसक कारवाया करण्यासाठी नक्षली या भागामध्ये तळ ठोकून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. अकोल्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून रुग्णवाहिका चोरीला गेली आहे. रुग्णाला उपचारासाठी दाखल करून चालक जेवणासाठी गेला असता ही घटना घडली. मुख्य म्हणजे ही रुग्णवाहिका रुग्णालय परिसरामधल्या पोलीस चौकीजवळ उभी होती. चोरांनी मध्यरात्रीच गैरफायदा घेत चोरी केल्याचं उघड झालंय.